सायन्स पुढे जातं फॅक्टच्या एक्सप्लोरेशनमुळे, पण जर समाजच असा झाला असेल जो फॅक्टच्या ऐवजी कल्पना आणि अंधश्रद्धांना महत्त्व देतोय, तर सांगा अशा समाजात सायन्स कसं पुढे जाईल? जिथे वैज्ञानिक विषयांवरही बाबा लोक येऊन ज्ञान पाजळत आहेत, तिथे राष्ट्र कसं पुढे जाईल? आत्ताच्या काळात तुम्हाला भारतातले किती टॉप वैज्ञानिक माहीत आहेत? किती अकॅडमिशियन्सची नावं माहिती आहेत? तुम्हाला किती इकॉनॉमिस्ट माहिती आहेत? सांगा बरं. आणि तुम्हाला माहिती आहे, जे आपले खरंच चांगले आहेत सुद्धा, सायंटिस्ट, इकॉनॉमिस्ट वगैरे, ते सगळे अमेरिकेत बसले आहेत. इथे ना त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूशन्स आहेत, ना रेकॉग्निशन. आणि आता एक नवीनच प्रकार आपण शिकलोय. कोणी आपल्याला आरसा दाखवायला आला की लगेच त्याला म्हणायचं अँटी नॅशनल, राष्ट्रद्रोही आहे हा, राष्ट्रद्रोही. एक मोठी अशिक्षित प्रकारची गर्दी आहे जी भारताच्या राष्ट्रीय जीवनाला खराब करत चालली आहे आणि तिची ताकद दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि खरं तर ही आपली जबाबदारी आहे की आपण पुन्हा प्रत्येक क्षेत्रात जगात उजळून निघावं आणि असं आपलं नाव चमकावं की जगाला आपण प्रकाश देऊ, दिशा दाखवू. पण हे सगळं नुसत्या घोषणा देऊन होत नाही ना. हे करणं जबाबदारीचं आणि मेहनतीचं काम आहे. दीर्घकाळाकरिता हळूहळू इन्स्टिट्यूशन्स उभे करावे लागतात. समाजात एक नवीन प्रकारची विचारसरणी तयार करावी लागते. तेव्हा जाऊन कुठे एखादं राष्ट्र खऱ्या अर्थाने विकसित होतं.